मुख्यमंत्री योजना दूत या अंतर्गत तुम्ही महिन्याला 10,000 रुपये तुमच्या गावात किंवा तुमच्या शहरात कमवू शकता। तर नेमकी ही योजना काय आहे आणि या संबंधितील सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की मुख्यमंत्री योजना दूत ही योजना काय आहे, त्याचबरोबर या योजनेसाठी पात्रता काय असणार आहे, या योजनेची कार्यपद्धती काय असणार आहे, त्याचबरोबर या योजनेच्या कामाबद्दल मानधन किती मिळणार आहे, या योजनेचा अर्ज देखील कुठे करायचा आहे तेही आपण पाहूयात। त्याचबरोबर या योजनेसाठी तुमची नियुक्ती कशी केली जाणार आहे, त्याची काय प्रक्रिया असणार आहे ते आपण पाहूया। तर सर्वप्रथम बघूया ही योजना काय आहे। महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांचा प्रचार आणि प्रसिद्धी करणे, त्यांचा जास्तीत जास्त नागरिकांना लाभ मिळवण्याच्या दृष्टीने त्यांना सहाय्य करण्यासाठी 50,000 योजना दूत निवडण्यासाठी सन 2024-25 या आर्थिक वर्षापासून मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रम सुरू करण्यास शासनाकडून मान्यता देण्यात आली आहे। तर या योजनेचा मूळ उद्देश आहे तो म्हणजे शासनाच्या विविध योजनांचा प्रचार व प्रसिद्धी करणे आणि यासाठी एकूण 50,000 योजना दूत निवडणार आहेत। तर याबद्दलची जी कार्यपद्धती असणार आहे ती आपण पाहूया। महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रम राबविला जाणार आहे। राज्यात कार्यरत प्रशासकीय यंत्रणेला मदत करण्याकरता मुख्यमंत्री योजना दूत नेमले जाणार आहेत। ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी 1 व शहरी भागात 5,000 लोकसंख्येसाठी 1 योजना दूत या प्रमाणात एकूण 50,000 योजना दूतांची निवड करण्यात येणार आहे। मुख्यमंत्री योजना दूतास प्रत्येकी 10,000 प्रति महिना एवढे ठोक मानधन देण्यात येणार आहे। निवड झालेल्या मुख्यमंत्री योजना दूतासोबत 6 महिन्यांचा करार केला जाणार असून हा करार कोणत्याही परिस्थितीत वाढवण्यात येणार नाही। तर आता बघूया मुख्यमंत्री योजना दूताच्या निवडीसाठी पात्रतेचे निकष काय आहेत। तर यासाठी तुमची वयोमर्यादा ही 18 ते 35 वयोगटातील असावे। शैक्षणिक अर्हता कोणत्याही शाखेचे किमान पदवीधर असावे। संगणकाचे ज्ञान म्हणजे कम्प्युटरचे ज्ञान तुम्हाला आवश्यक आहे। उमेदवाराकडे अद्ययावत मोबाईल असणे आवश्यक आहे। उमेदवार हा महाराष्ट्राचा आदिवासी असणे आवश्यक आहे, म्हणजे तुम्हाला इथे डोमासाइली लागणार आहे। उमेदवारांचे आधार कार्ड असावे व त्याच्या नावाचे बँक खाते आधार संलग्न असावे। योजना दूत निवडीसाठी उमेदवारांनी सादर करायची कागदपत्रे, आता तुम्हाला जी कागदपत्रे त्यासाठी जोडायची आहेत ती पाहूया। विहित नमुन्यातील मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रमासाठी केलेला ऑनलाईन अर्ज, आधार कार्ड, पदवी उत्तीर्ण असल्याबाबतची पुराव्यादाखल कागदपत्रे, अधिवास दाखला, वैयक्तिक बँक खात्याचा तपशील, पासपोर्ट आकाराचा फोटो, हमीपत्र ही कागदपत्रे तुम्हाला आवश्यक आहेत। तर याची नेमणूक कशी होणार आहे, तर मुख्यमंत्री योजना दूताची नेमणूक ही उमेदवाराच्या नोंदणीचा व प्राप्त अर्जाच्या छाननी प्रक्रिया माहिती व जनसंपर्क महासंचालनाद्वारे नियुक्त करण्यात आलेल्या बाह्य संस्थांमार्फत संपूर्णतः ऑनलाईनरित्या पूर्ण करण्यात येईल। ही छाननी नमूद केलेल्या पात्रतेच्या निकषानुसार करण्यात येईल। ऑनलाईनरित्या प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी केल्यानंतर पात्र उमेदवारांची यादी राज्यातील प्रत्येक जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडे पाठवण्यात येईल। जिल्हा माहिती अधिकारी हे जिल्हा सहाय्यक आयुक्त, कौशल्य विकास व रोजगार यांना प्राधिकृत केलेला प्रतिनिधी यांच्या समन्वयाने प्राप्त अर्जाशी संबंधित उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी करतील। त्यानंतर प्रत्येक उमेदवाराबरोबर 6 महिन्यांचा करार केले जाईल। कराराचा कालावधी कोणत्याही परिस्थितीत वाढवला जाणार नाही। जिल्हा माहिती अधिकारी शासकीय योजनांची माहिती संदर्भात पात्र उमेदवारांचे समुपदेशन व निर्देशन करतील। त्याचबरोबर तुमची जर योजना दूत म्हणून निवड झाली तर तुम्हाला जी काय कामे करायची आहेत ती कामांची यादी इथे दिली आहे की कोणकोणती कामे तुम्हाला करावी लागणार आहेत। तर पहिले बघू शकता, योजना दूत संबंधित जिल्हा माहिती अधिकारी यांच्या संपर्कात राहून जिल्ह्यातील योजनांची माहिती घेतील। प्रशिक्षित योजना दूतांनी त्यांना नेमून दिलेल्या ठिकाणी समक्ष जाऊन त्यांना ठरवून दिलेले काम पार पाडणे त्यांच्यावर बंधनकारक राहील। योजना दूत राज्य शासनाच्या विविध योजनांचा प्रचार आणि प्रसिद्धी करताना ग्राम पातळीवरील यंत्रणाशी समन्वय करून शासनाच्या योजनांची घरोघरी माहिती होईल यासाठी प्रयत्न करतील। योजना दूत दर दिवशी त्यांना दिवसभर केलेल्या कामाचा विहित नमुन्यातील अहवाल तयार करून तो ऑनलाईन अपलोड करतील। योजना दूत त्यांना सोपविलेल्या जबाबदारीचा स्वतःच्या स्वार्थासाठी नियमबाह्य कामासाठी उपयोग करणार नाहीत, तसेच ते गुन्हेगारी स्वरूपाचे गैरवर्तन करणार नाहीत। योजना दूत अनधिकृतरित्या गैरहजर राहिल्यास किंवा जबाबदारी सोडून गेल्यास त्याला मानधन अनुज्ञेय राहणार नाही, म्हणजे तुम्ही जर गैरहजर राहिला तर तुम्हाला मानधन मिळणार नाहीये। तर या स्वरूपाची काय कामे असणार आहेत ती तुम्हाला तुमच्या गावात किंवा शहरातील घरोघरी जाऊन तुम्हाला या योजनांची, शासकीय योजनांची माहिती द्यायची आहे, जेणेकरून शासकीय योजनांचा लाभ हा शेवटच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचेल। नक्कीच तुम्हाला ही माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।